नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत। लवकरच बघा 5000 पदांसाठी भरती परीक्षेचे आयोजन होणार आहे। तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी या परीक्षेसाठी एलिजिबल राहणार आहेत, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली अपडेट आहे। लिपिक ग्रंथपाल भरती आता 100% सरळ सेवेने होणार असल्याबाबत ही माहिती आहे। ओके, यामध्ये बघा ऑलमोस्ट 5000 पदांची भरती जी आहे होण्याची शक्यता आहे। यामध्ये बघा कोणत्या पदांसाठी सरळ सेवा भरती होणार आहे, तर कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गांमध्ये जी आहे 100% सरळ सेवेने पदभरती होणार आहे। ओके, यामध्ये नॉर्मली जो जॉब लागत असतो तो शाळांमध्ये लागत असतो। ओके, शाळांमध्ये नॉर्मली जॉब हा लागत असतो, म्हणून यालाच बघा शिक्षकेतर पदे असे म्हणतात। ओके, शिक्षक पदभरती वेगळ्या प्रकारे होते, तुम्हाला माहिती आहे। त्यासाठी आधी बघा एग्जाम घेतले जाते। ओके, टेटची एग्जाम होत असते आणि त्याद्वारे मग जे विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पास होत असतात त्या विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती होत असते। ठीक आहे, परंतु ही जी पदे आहेत, लिपिक असेल, ग्रंथपाल असेल, या पदांची भरती जी आहे ती सरळ सेवेच्या माध्यमातून होणार आहे। ओके, म्हणजेच बघा TCS किंवा IBPSच्या माध्यमातून ही पदभरती होणार आहे। ठीक आहे, आता यामध्ये जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये ऑलमोस्ट सर्वचे सर्व विद्यार्थी बसून राहिलेले आहेत। फक्त तुमच्याकडे टायपिंग असणे गरजेचे आहे। ओके, टायपिंग असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी एलिजिबल राहणार आहात। स्पेशली बघा लिपिक पदासाठी। ओके, लिपिक पदासाठी ऑलमोस्ट बघा ग्रॅज्युएशन ते मागणार आहेत। ओके, ग्रॅज्युएशन मागणार आहेत आणि वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा ग्रॅज्युएशन मागणार आहेत। ठीक आहे, फक्त ग्रंथपाल या पदासाठी वेगळं बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागण्याची शक्यता आहे। बाकी लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदांसाठी नॉर्मली जे क्वालिफिकेशन मागितले जाते तेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागण्याची शक्यता आहे, म्हणजेच ग्रॅज्युएशन मागण्याची शक्यता आहे। ओके, परंतु तुम्हाला माहिती आहे की लिपिकची पदे जेव्हा निघतात तेव्हा तिथे टायपिंग मागितले जाते आणि 30-40 तुमची स्पीड असणे गरजेचे आहे। ओके, 30 मराठीमध्ये आणि 40 इंग्रजी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आता ही जी पदे आहेत ही 100% सरळ सेवेने भरण्याचा निर्णय का घेण्यात आलेला आहे, तर बघा पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होऊन राहिलेले नाही। ओके, म्हणजेच प्रमोशनसाठी उमेदवार त्यांच्याकडे नाही, म्हणून ही जी पदे आहेत ते सरळ सेवेने भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याआधी ही जी पदे आहेत ही सर्व पदे सरळ सेवेने भरण्यात येत नव्हती। यापैकी 50% जी पदे आहेत ते प्रमोशनने भरण्यात येत होती। ओके, प्रमोशनने 50% भरण्यात पदे जी आहेत ती भरण्यात येणार होती, परंतु पदोन्नतीसाठी उमेदवारच सापडले नाही। ओके, उमेदवार उपलब्धच झाले नाही, म्हणून बघा ती पदे सुद्धा आता सरळ सेवेनेच भरण्यात येणार आहे। म्हणजे बघा तुमच्या यामध्ये फायदा होणार आहे। ओके, आणि आता बघा यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत येऊ शकते, तर बघा नेक्स्ट मंथमध्ये ओके पुढच्या महिन्यात ऑलमोस्ट 15 ते बघा 20 तारखेपर्यंत याची ॲडव्हर्टाइजमेंट येण्याची शक्यता आहे। ओके, लेटसुद्धा होऊ शकते, जरुरी नाही की पुढच्याच महिन्यात येणार, जरुरी नाही। ओके, मी तुम्हाला फक्त एक डेट सांगून राहिलेलो आहो। कितीतरी विद्यार्थी विचारत असतात की ॲडव्हर्टाइजमेंट कधी येऊ शकते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी जे आहे ही डेट सांगितलेली आहे, त्यानुसार तुम्ही आपला अभ्यास करू शकता। परंतु बघा जास्तीत जास्त चान्सेस आहेत की डिसेंबर महिन्याच्या आधी बघा याची ॲडव्हर्टाइजमेंट ते काढतील, कारण TCS आणि IBPSच्या माध्यमातून ही परीक्षा होणार आहे आणि TCS आणि IBPS यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा बघा डिसेंबर महिन्यापर्यंत आहे, कारण पुढच्या वर्षीपासून सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत ओके ग्रुप सी पर्यंतच्या परीक्षा MPSCद्वारे होणार आहेत। ओके, म्हणून आता लिपिक असेल किंवा वरिष्ठ लिपिक असेल ही जी पदे आहेत ग्रुप Cची आहेत, तर या म्हणून बघा या ज्या परीक्षा आहेत या पुढच्या वर्षी जर गेल्या तर त्या MPSC मार्फत होतील, असं होऊ नये म्हणून या ज्या परीक्षा आहे यांची ॲडव्हर्टाइजमेंट डिसेंबरच्या आधीच येण्याची शक्यता आहे आणि माझ्या मते तरी पुढच्याच महिन्यामध्ये याची ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। ओके, आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे नॉर्मली हे जे जॉब तुम्हाला मिळणार आहे हे शाळांमध्ये मिळणार आहे। ओके, हे बघा इथे लिहून सुद्धा आहे, अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ओके
यामध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक, ओके, ही जी पदे आहेत ती भरली जाणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांकडे आताही बघा काही प्रमाणपत्र वगैरे नसतील, उदाहरणार्थ NCL वगैरे काढलेलं नसेल किंवा कास्ट सर्टिफिकेट वगैरे काढलेलं नसेल किंवा टायपिंग सर्टिफिकेटचे काहीतरी असेल तुमच्याकडे, तर ते सर्वच्या सर्व जे आहे तुम्ही आता लवकरात लवकर निपटवून टाका आणि या परीक्षेसाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे. ठीक आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या आणि अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुपचे जे लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.